जंतर मंतरवरून संसदेकडे जाणारा प्रमुख रस्ता आंदोलकांनी भरलेला आहे। 3 दिवसानंतर हा संपूर्ण चौक कॉकरोच जनता पार्टीला समर्थन देणाऱ्या समर्थकांनी भरलाय। ही सध्या तिथली दृश्य सुद्धा आपण बघतोय। आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे या संदर्भात आपल्याला तपशील देत आहेत, बघूया। सध्या पाहायला गेलं तर दिल्लीतील जंतर मंतर या ठिकाणी येणारे सर्व रस्ते हे बंद करण्यात आलेले आहेत आणि त्याच्यातीलच एक मुख्य रस्ता जो मानला जातो जंतर मंतरकडे येणारा, त्या ठिकाणी मी सध्या आहे आणि इकडची दृश्य मी आता तुम्हाला दाखवू इच्छितो की कशा पद्धतीने या ठिकाणी आंदोलक हे मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत। दिपके यांना समर्थन देणारे अनेक समर्थक जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत। अशामध्येच पाहायला गेलं तर विविध प्रकारे या ठिकाणी आंदोलनासाठी घोषणा या देखील देण्यात येत आहेत। तर मात्र दुसरीकडे या ठिकाणावरनं समजा बाहेर जायचं असेल किंवा बाहेरच्या दिशेला जायचं असेल तर पोलीस बंदोबस्त हा देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित आहे। तर पाहायला गेलं तर हा तोच रस्ता आहे ज्या ठिकाणावरनं आंदोलनाने मुख्यतः या ठिकाणावरनं कूच केली होती संसदेकडे जाण्यासाठीची आणि त्यानंतरच या ठिकाणी पोलीस बळ जे आहे मागील 4 दिवसांपासून हे मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेलं आहे। अशामध्येच घोषणाबाजी या देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी देण्यात येते आणि त्याचमुळे कुठेतरी हे संपूर्ण प्रकरण जे आहे हे हाताळण्यामध्ये अपयश येतं एका सरकारला, असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे। याचसाठी समजा पाहायला गेलं तर राजीनामा घेणं एक महत्वाचा भाग आहे आणि हा राजीनामा झाला या सर्व विद्यार्थ्यांची, या सर्व आंदोलकांची माफी देखील मागावी असं देखील आता राहुल गांधी यांनी सांगितलेलं आहे। माझ्यासोबत व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकी, मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज, दिल्ली।